गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांना माझा आवाज येतोय का सांगा चॅटबॉक्स मध्ये. ओके, सगळ्यांनी अटेंडन्स लावा. अटेंडन्स मार्क करा चॅटबॉक्स मध्ये सगळ्यांनी. माईक ऑफ करायचंय. माईक आणि व्हिडिओ ऑफ करायचंय. कोणीही माईक ऑन करायचा नाहीये. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅटबॉक्स मध्ये. सगळ्यांनी मॅथचं टेक्स्टबुक आणि नोटबुक ओपन करा. आज मॅथचं लेक्चर आहे. सगळ्यांनी मॅथचं टेक्स्टबुक आणि नोटबुक काढा. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का सांगा मला चॅटबॉक्स मध्ये. स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे. ओके, चला स्टार्ट करूया. तर लास्ट टाइम आपण मेजरिंग टाइम वरचे सगळे एक्झाम्पल्स बघितले होते. ओके, वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला घरी सॉल्व्ह करायला सांगितले होते. केले तुम्ही सगळ्यांनी. प्रॉब्लेम साइज 45 मधले काही वर्ड प्रॉब्लेम्स मी घरी सॉल्व्ह करायला सांगितले होते. सगळ्यांनी केले का घरी सॉल्व्ह होमवर्क मध्ये. रिप्लाय करा चॅटबॉक्स मध्ये. सगळ्यांनी होमवर्क केला का. हॅलो, होमवर्क करायचंय सगळ्यांनी. ज्यांनी केला नसेल त्यांनी कंप्लीट करा. ओके, सगळ्यांना बुक विजिबल आहे का सांगा मला चॅटबॉक्स मध्ये. बुक दिसते सगळ्यांना. ओके, चला स्टार्ट करूया. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. आज आपण न्यू लेसन स्टार्ट करतोय. लेसन नंबर 11, प्रॉब्लेम्स ऑन मेजरमेंट. ओके, मेजरमेंट वरची आपण आज एक्झाम्पल्स घेणार आहोत. मेजरमेंट म्हणजे काय, लेंथ वरची, मास वरची, रुपीज वरची. ओके, रुपीज, पैसे. तर याच्यावरची आपल्याला काय करायचे आज हे प्रॉब्लेम्स काय करायचे, स्टडी करायचे. ओके, बघा इथे काय दिलंय. वी यूज द युनिट मीटर, ग्रॅम अँड लिटर एव्हरी डे टू मेजर लेंथ, मास, कॅपॅसिटी रिस्पेक्टिव्हली. बघा, आपण रोजच्या जीवनामध्ये लांबीची, मीटरची, ग्रॅमची, लिटरची आपण काय करतो रोज ना यूज करतो. बरोबर, हे युनिट्स आपण यूज करतो ना रोज. मीटर, ग्रॅम, लिटर. ओके, कशासाठी यूज करतो आपण. लेंथ मेजर करण्यासाठी, वेट मेजर करण्यासाठी. ओके, वाईल शॉपिंग वी यूज द युनिट्स रुपीज अँड पैसे. तसं आपण शॉपिंगला गेल्यानंतर रुपीज आणि पैसे हे युनिट यूज करतो. बरोबर, वी यूज युनिट्स लाईक डेज, आवर अँड मिनिट टू मेजर द टाइम. तसंच आपण आपलं टाइम मेजर करण्यासाठी आपण कुठले युनिट्स यूज करतो, मिनिट्स, सेकंड. बरोबर, आवर्स. लेट अस सी हाऊ टू कॅरी आउट द बेसिक ऑपरेशन लाईक ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन युझिंग दिस युनिट ऑफ मेजरमेंट. तर आपल्याला काय करायचंय, या युनिट्सची, ऍडिशनची, मल्टिप्लिकेशनची, सबट्रॅक्शनची एक्झाम्पल्स काय करायचं, स्टडी करायचं. ओके, सगळ्यांना कळालं या लेसन मध्ये काय करायचं आपल्याला. या लेसन मध्ये आपल्याला लेंथ वरची, मीटर, सेंटीमीटर, ग्रॅम, लिटर याच्यावरची सगळी काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ओके, ऍडिशन, सबट्रॅक्शनची प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ओके, चला मग आपण काय करूया, फर्स्ट तिथे सॉल्व्ह एक्झाम्पल दिलेले आहेत ते एकदा समजून घेऊया. ओके, बघा ऍडिशनचं एक एक्झाम्पल दिलंय इथे. बघा काय दिलंय, फर्स्ट क्वेश्चन. 37 किलोमीटर 250 मीटर प्लस 15 किलोमीटर 950 मीटर. ओके, तर काय करायचं, नेहमीप्रमाणे कॉलम तयार करायचा, बॉक्स तयार करायचा. त्याच्यामध्ये दोन कॉलम्स तयार करायचे, किलोमीटरचा आणि मीटरचा. बरोबर, कुठले युनिट दिले तिथे, किलोमीटर आणि मीटर. त्यांचा काय करायचं, दोन कॉलम तयार करायचा. ओके, आता जिथे किलोमीटरचे नंबर्स आहेत, किलोमीटरच्या नंबर्स मध्ये बॉक्स मध्ये किलोमीटरचे नंबर लिहायचे. ओके, मीटरचे जे आहेत नंबर ते मीटरच्या कॉलम मध्ये लिहायचे. ओके, बघा आता ऍडिशन करायची आपल्याला. तर 0 + 0 0. बरोबर, 5 + 5 10. 0 इथे, कॅरी 1 इथे आला.
बरोबर. 2 + 9 + 1 किती झालं? 12. बरोबर. 9 + 1 10 + 2 12. ओके. 2 इथे आला, 1 कॅरी इकडे गेला किलोमीटरच्या रूप. बरोबर. 7 + 5 12 + 1 13. परत 1 कॅरी गेला. 1 + 3 4 + 1 5. ओके. आन्सर काय आला? 53 किलोमीटर 200 मीटर. कळालं सगळ्यांना ऍडिशन कसं केलं ते? फर्स्ट क्वेश्चन ऍडिशनचं जे तुम्हाला सॉल्व्ह करून दिले, कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. नॉर्मल ऍडिशन केलंय. ऍडिशन येते ना सगळ्यांना करता? सगळं नॉर्मल ऍडिशन केलेलं आहे. ओके. चला मग आपण ऍडिशन वरची पहिले एक्झाम्पल बघूया. ओके. नंतर आपण सबट्रॅक्शन वर जाऊ. चला सगळ्यांनी नोटबुक ओपन करायचंय आणि प्रॉब्लेम सेट 46 मधला फर्स्ट क्वेश्चन काय करा? सॉल्व्ह करा. चला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा सगळ्यांनी. ₹9.50 ₹14.60. हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो सगळ्यांनी सॉल्व्ह करा आणि झाल्यानंतर कम्प्लिटेड म्हणून द्या चॅट बॉक्स मध्ये. बॉक्स तयार करायचा आहे. 2 कॉलम्स तयार करायचे, त्याच्यामध्ये रुपीजचा आणि पैसेचा सिस्टमॅटिक सॉल्व्ह करायचं, जसं तुम्हाला वरती सॉल्व्ह करून दाखवलंय. क्लास चालू आहे. सगळ्यांनी फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. ऍडिशन मधला फर्स्ट क्वेश्चन. ₹9.50 ₹14.60. आणि सॉल्व्ह केल्यानंतर कम्प्लिटेड म्हणून चॅट बॉक्स मध्ये लिहायचंय. कम्प्लिटेड. कम्प्लीट झालं सगळ्यांचं फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करून? आन्सर लिहायचं नाहीये. सगळ्यांचं झालं का सॉल्व्ह करून? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कम्प्लिटेड. सगळ्यांचं रिप्लाय पाहिजे मला. बाकीचे स्टुडंट, हर्षद, अंतरा, सॉल्व्ह करा पटकन. हार्डली 5 मिनिट मध्ये सॉल्व्ह व्हायला पाहिजे सम. एकदम इझी सम आहे ते. 5 मिनिटामध्ये सॉल्व्ह व्हायला पाहिजे. ओके चला. काय आन्सर आलं ज्यांचं सॉल्व्ह झालंय त्याला सांगा चॅट बॉक्स मध्ये. आन्सर काय आलंय? रुपीज किती आले आणि पैसे किती आले? कोण सांगणार मला? ₹24 अँड पैसे 10 पैसे. व्हेरी गुड. तर सगळ्यांचा आन्सर आलाय का? ₹24 अँड 10 पैसे. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा जरा. सगळ्यांचा आन्सर सेम आलाय का? ओके. बघा सगळ्यांनी लक्ष द्या बोर्ड कडे. बघा सगळ्यांनी असं टेबल तयार केलंय.
टेबल सगळ्यांचा करेक्ट आहे का सांगा चॅट बॉक्स मध्ये. रुपीज आणि पैसेचा टेबल तयार केला मी. ओके. रुपीजचे जे नंबर्स आहे रुपीजच्या कॉलम मध्ये लिहिले 9 आणि 14. पैसेचे जे नंबर होते 50 आणि 60 ते पैसेच्या कॉलम मध्ये लिहिले. बरोबर. सगळ्यांचा टेबल करेक्ट आहे. ओके. चला आता ऍड करायचं आपल्याला. तर 0 प्लस 0 काय येणार? 0 प्लस 0 0. 5 प्लस 6 5 प्लस 6 किती होतात? 11. तर 1 इथे आणि इथे कॅरी 1 झाला. ओके. आता 1 प्लस 9 10 प्लस 4 14. ओके. 4 इथे परत 1 कॅरी इथे. 1 प्लस 1 2. आन्सर काय आला? 24 रुपीज. 24 रुपीज अँड 10 पैसे. काय आलंय? 24 रुपीज अँड 10 पैसे. सगळ्यांचं करेक्ट आन्सर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांचा आन्सर हेच आलंय का? ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया आपण. थर्ड वाला क्वेश्चन सॉल्व करा. चला. 22 मीटर 50 सेंटीमीटर 25 मीटर 75 सेंटीमीटर. चला सगळ्यांनी सॉल्व करा थर्ड वाला क्वेश्चन. 22 मीटर 50 सेंटीमीटर 25 मीटर अँड 75 सेंटीमीटर. झाल्यानंतर कम्प्लिटेड म्हणून लिहा चॅट बॉक्स मध्ये. कम्प्लिटेड. कम्प्लीट झालं सगळ्यांचं. थर्ड क्वेश्चन. चला पटापट सॉल्व करा. झालं का सगळ्यांचं सॉल्व? आन्सर इज 48 मीटर 25 सेंटीमीटर. सगळ्यांचं करेक्ट आहे का आन्सर? बघा जरा चेक करा. 48 मीटर 25 सेंटीमीटर. सगळ्यांचं आलंय करेक्ट? सगळ्यांनी रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. फक्त 2च स्टुडंट रिप्लाय करताय. बाकीचे सॉल्व करताय की नाही? बघा इकडे बोर्ड कडे लक्ष द्या. काय काय होतं? मीटर आणि सेंटीमीटर. राईट. तर मीटरच्या याच्यामध्ये आपण मीटरचे नंबर्स लिहिले 22 अँड 25 50 अँड 70. ओके. तर 0 प्लस 5 5 7 प्लस 2 5 प्लस 7 12. तर 2 इथे येणार कॅरी 1 जाणार. ओके. इथे 5 प्लस 2 प्लस 1 8 अँड 2 प्लस 2 4. आन्सर काय आलं? 48 मीटर अँड 25 सेंटीमीटर.
ओके, तर सगळ्यांचा राईट आहे का आन्सर बघा जरा चॅट बॉक्स मध्ये, सॉरी बोर्ड कडे बघा आणि सांगा मला आन्सर राईट आहे सगळ्यांचं. हर्षद, अंतरा, आदेश, तुमचं सुद्धा आन्सर राईट आहे का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सॉल्व केलं की नाही आदेशनी, अंतरानी आणि हर्षदनी? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करा. चला क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करा. 25 kg 650 ग्रॅम प्लस 29 kg 770 ग्रॅम. 25 किलोग्राम 650 ग्रॅम, 29 किलोग्राम 770. फिफ्थ वाला क्वेश्चन सॉल्व करा सगळ्यांनी, किलोग्राम आणि ग्रॅम वाला. चला झालं सगळ्यांचं सॉल्व. क्वेश्चन नंबर 5 चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा जरा, कम्प्लिटेड म्हणून झाला असेल तर. बाकीच्यांचं झालं का कम्प्लीट? ओके, अंतरा मला सांग आन्सर काय आलंय. अंतरा, काय आन्सर आलंय? किती केजी, किती किलोग्रॅम आणि किती ग्रॅम आन्सर आलंय सांग मला. काय टीचर? आन्सर काय आलंय? सम सॉल्व केलं ना, तर आन्सर काय आलंय सांग मला. कुठला? फिफ्थ वाला मी सॉल्व करायला सांगितलंय. हा, यस यस. हा सांगा किती आन्सर आलंय. 55 ग्रॅम 20 ग्रॅम 420 55, ग्रॅम हा मराठी सांगा. 55 किलोग्रॅम आणि आणि 420 420. ग्रॅम. हा व्हेरी गुड. माईक ऑफ करा. ओके चला, हाफ क्वेश्चन का लिहिला? तुमच्याकडे बुक नाहीये? हर्षद कडे बुक नाहीये? हर्षद, बघा बोर्डवर दाखवते मी, सगळ्यांनी लक्ष द्या. क्वेश्चन काय होता? 25 किलोग्रॅम 650 ग्रॅम, 29 किलोग्रॅम 770 किलोग्रॅम, सॉरी ग्रॅम. तर दोघांना ऍड करायचं. 0 + 0 0, 7 + 5 12, 2 इथे कॅरी 1, 7 + 6 + 1 14, 4 इथे 1 कॅरी, 1 + 5 + 9 किती आन्सर येईल? 15. 5 इथे 1 कॅरी, 2 + 2 4 आणि +1 5. आन्सर काय आलं? 55 किलोग्रॅम 420 ग्रॅम.
आलाय सगळ्यांचा आन्सर हे? जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा. सगळ्यांचा आन्सर आलाय? ओके, सगळ्यांना कळालं ऍडिशन? ऍडिशन सगळ्यात इझी आहे, फक्त ऍड करायचंय. बस जे दिलेले युनिट्स आहे बरोबर, युनिट्सच्या कॉलम मध्ये युनिट्स तेच नंबर लिहा, ज्या युनिटला जे नंबर दिलेले आहेत ते बरोबर परफेक्टली लिहा, मग तुमचा आन्सर राईट येईल. ओके, तर ऍडिशन खूप इझी आहे. ओके, चला आता आपण सेकंड क्वेश्चन सबट्रॅक्शन बघूया. ओके, सबट्रॅक्शनचा सम बघूया. बघा इथे सॉल्व एक्झाम्पल दिलेलं आहे सबट्रॅक्शनचं, ते आपण बघूया. बघा, सबट्रॅक्ट 7 लिटर 150 मिलीलिटर 2 लिटर 500 मिलीलिटर. ओके, बघा तर आपण काय करणार, लिटरच्या कॉलम मध्ये लिटरचे नंबर्स लिहायचे 7 - 2, मिलीलिटरच्या याच्यामध्ये लिहायचे 150 - 500. ओके, बघा आता इथे काय दिलंय बघा, 150 मधून 500 सबट्रॅक्ट होतात का? 150 मधून 500 सबट्रॅक्ट होतात का, सांगा मला. होतात? 150 मधून 500 सबट्रॅक्ट होणार आहेत? नाही, नाही होत. ओके, कारण 150 हा स्मॉल नंबर आहे 500 पेक्षा. तर आपण काय करणार, या साईडच्या लिटर कडून 1 लिटर काय करणार, आपण बोरो करणार. काय करणार, बोरो करणार, उसनं घेणार. ओके, जर आपण बघा सगळ्यांना माहिती आहे 1 लिटर इक्वल टू 1000 मिलीलिटर. ओके, जर आपण 150 मिलीलिटर मध्ये 1000 मिलीलिटर ऍड केले तर आपल्याला काय आन्सर येणार, काय नंबर येणार, 1150 मिलीलिटर. ओके, म्हणून इथे जर आपण कट केलं तर इथे काय 1000 आपण ऍड केले, 1000 मिलीलिटर ऍड केले तर नंबर काय आला, 1150. ओके, आणि आपण कोणाकडून घेतले 1 लिटर, तर या 7 कडून घेतले, म्हणून इथे काय झाले 6 झाले. कळतंय सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. बघा बोर्डवर दाखवते मी तुम्हाला काय क्वेश्चन आहे. बघा इथे हा लिटर, हा मिलीलिटर. ओके, इथे 7 लिटर 150 मिलीलिटर मायनस 2 लिटर 500 मिलीलिटर. ओके, तर बघा या 150 मधून 500 सबट्रॅक्ट होत नाही. ओके, तर आपण काय करणार, या 7 कडून 1 लिटर काय करणार, बोरो करणार. 1 लिटर काय उसनं घेणार. तर सगळ्यांना माहिती आहे 1 लिटर इक्वल टू 1000 मिलीलिटर. ओके, तर आपण काय करणार, याच्यामध्ये 150 मध्ये 1000 मिली याच्याकडचा लिटर एक ऍड करणार, म्हणजेच काय येणार, 1000 मिलीलिटर प्लस 150 मिलीलिटर इक्वल टू आन्सर काय येणार, 1150 मिलीलिटर. कळालं सगळ्यांना आन्सर काय येणार? आणि मग हा कट केला तर आन्सर न्यू नंबर हा आला. ओके, आणि याच्याकडून घेतलं ना आपण 1 लिटर, तर इथे एक कमी झाला, तर इथे 6 झाले. ओके, आता याच्यामधनं कॅन्सल करायचे, 0 मधून 0 गेले 0, नंतर 5 येणार. ओके, मग नंतर काय येणार, 1 मधून 5 जातात का, नाही, तर 11 मधून 5 गेले 6 आले. ओके, आणि 6 मधून 2 गेले 4, आन्सर काय आलं, 4 लिटर 650 मिलीलिटर. कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सॉल्व एक्झाम्पल कळालं? ओके, चला मग आपण प्रॉब्लेम सेट मधले आता सबट्रॅक्शनचे क्वेश्चन्स बघूया. ओके, चला क्वेश्चन नंबर सेकंड लिहा सगळ्यांनी सबट्रॅक्शनचा. फर्स्ट वाला क्वेश्चन सगळ्यांनी सॉल्व करायचा आहे. ₹19.50 ₹12.60. पटकन क्वेश्चन लिहून घ्या ज्यांच्याकडे बुक नसेल आणि सॉल्व करा. चला, ₹19.50 मायनस ₹12.60.
झाल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये कम्प्लिटेड म्हणून लिहा. झालं सगळ्यांचं सॉल्व करून? चला मला सांगा काय आन्सर आलंय. ₹6.80. व्हेरी गुड. बाकीच्यांचा आलाय का सांगा जरा चॅट बॉक्स मध्ये. ₹6.90 येत आहेत. ₹6.90 आलाय का सगळ्यांचा आन्सर सांगा मला. बाकीचे स्टुडंट चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सॉल्व केलंय का सगळ्यांनी? बघा तिथे कन्वर्ट कसं करायचं. नसेल आलं तर सांगा चॅट बॉक्स मध्ये. नाही जमलंय मी सॉल्व करून दाखवते बोर्डवर. ओके चला सगळ्यांनी लक्ष द्या बोर्डकडे, ज्यांना आलं नाही. बोर्डकडे लक्ष द्या सगळ्यांनी. बघा काय करायचं इथे. काय दिलंय बघा. ₹19.50, ₹12.60. ओके. आता आपण पैसेकडे जाऊया. पैसेमध्ये बघा 50 पैसे मधून 60 पैसे कॅन्सल होतील का? 50 पैसे मधून 60 पैसे कॅन्सल होतील का सांगा मला. होणार का 50 पैसे मधून 60 पैसे? नो. ओके. तर आपण काय करणार आता. रुपीज कडून 1 पैसा काय करणार आपण. बोरो करणार. बरोबर. काय करणार. बोरो करणार. उधार घेणार. कोणाकडून. रुपीज कडून. ओके. तर सगळ्यांना माहिती आहे ₹1 इक्वल टू 100 पैसे. सगळ्यांना माहिती आहे बरोबर. ₹1 इक्वल टू 100 पैसे. ओके. तर याच्याकडून आपण काय केलं इकडे ₹1 काय केलं. बोरो केलं म्हणजे उसना घेतला. तर 50 मध्ये 100 आपण ऍड केले. मग काय येणार बघा. 100 प्लस 50 किती पैसे झाले. 150 पैसे झाले. किती झाले. 150. मग इथे लिहायचं 150 पैसे. ओके. आणि याच्याकडून घेतलं ना आपण ₹1. तर इथे काय येणार 18. 19चा एक कमी झाला. काय झालाय ₹18. ओके. एवढं कळालं का सगळ्यांना. जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा. सगळ्यांना एवढं कळालं. आपण रुपीज कडून ₹1 आपण काय केलं. बोरो केला पैसेसाठी. येस. एवढं कळालं. आता काय करायचं. सबट्रॅक्शन करायचं. बघा 0 मधून 0 कॅन्सल झाले. 0. आता 5 मधून 6 कॅन्सल होतात का. नाही. तर 50 मधून 6 कॅन्सल झाले. काय आन्सर येणार. 9. काय येणार 9. ओके. आता 8 मधून 2 गेले 6 आणि 1 मधून 1 गेले 0. ओके. आन्सर काय आलं. ₹6.90. आलं सगळ्यांचा आन्सर. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांचा आन्सर आलंय. ज्यांचं जर राहिलं असेल लिहायचं त्यांनी नोट डाऊन करून घ्या बोर्ड वरून. चला म्हणजे बाकीचे सम तुम्हाला सॉल्व करता येतील. नोट डाऊन करून घ्या नोटबुक मध्ये.
कम्प्लिटेड. कम्प्लीट झालं सगळ्यांचं. ओके चला नेक्स्ट. चला सेकंड वाला क्वेश्चन सॉल्व करा आता. 24 सेंटीमीटर 2 मिलीमीटर मायनस 3 सेंटीमीटर 8 मिलीमीटर. चला सॉल्व करा सगळ्यांनी. 24 सेंटीमीटर 2 मिलीमीटर 3 सेंटीमीटर 8 मिलीमीटर. चला सगळ्यांनी सॉल्व करा आणि सांगा मला काय आन्सर येतंय. काय कन्वर्ट करणार मिलीलीटर. बघा 2 मिलीमीटर आहे आणि 8 मिलीमीटर आहे. 2 मिलीमीटर मधून 8 मिलीमीटर कॅन्सल नाही होणार. तर बघा आपल्याला 24 सेंटीमीटर करून बोरो करायला लागेल 1 मिलीमीटर. तर सगळ्यांना माहिती आहे 1 मिलीमीटर इक्वल टू 10 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मिलीमीटर. 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मिलीमीटर. आणि त्यानुसार सॉल्व करा. चला झालं सगळ्यांचं सॉल्व करून. ओके सांगा मला आन्सर किती आलंय. ज्यांचं सॉल्व झालं त्यांनी आन्सर सांगा मला किती आन्सर आलंय. ट्वेंटी सेंटीमीटर आहे. 20 सेंटीमीटर 4 मिलीमीटर. सगळ्यांचा आलाय का आन्सर सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. 20 सेंटीमीटर अँड 4 मिलीमीटर. बाकीचे स्टुडंट हर्षद, अंतरा, आदेश. ओके बघा इकडे बोर्ड कडे लक्ष द्या ज्यांना समजलं नसेल. आता बघा इथे काय दिलंय 2 मिलीमीटर आणि 8 मिलीमीटर. आता 2 मिलीमीटर मधून 8 कॅन्सल होणार का. नाही होणार. तर सगळ्यांना माहिती आहे 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मिलीमीटर. तर आपण काय करणार या सेंटीमीटर कडून काय करणार इकडे एक बोरो उसना घेणार. ओके मग 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मिलीमीटर. मग याच्याकडून आपण 1 सेंटीमीटर इकडे घेणार. तर 1 सेंटीमीटर जर आपण इकडे गेला याच्यामध्ये ऍड केला तर आपल्याला काय मिळेल 10 प्लस 2 किती मिळतील 12 मिलीमीटर. किती मिळतील 12 मिलीमीटर. ओके हा कॅन्सल केला आणि याच्याकडून घेतला ना तर इथे काय ना 23. 12 मधून 8 कॅन्सल झाले 4 आणि 23 मधून 3 केले 20. तर आन्सर काय आलं 20 सेंटीमीटर 4 मिलीमीटर. ओके कळालं सगळ्यांना. ओके चला नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 4 वाला सॉल्व करा. चला क्वेश्चन नंबर 4. 40 किलोमीटर 255 मीटर 17 किलोमीटर 960 मिलीमीटर. 40 किलोमीटर 255 मीटर
17 किलोमीटर 960 मीटर. क्वेश्चन लिहून झाला. सॉल्व करा चला पटकन. का आन्सर आलंय? झालं सगळ्यांचं सॉल्व करून? कम्प्लीटेड. चला, झालं का सॉल्व करून? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. का आन्सर आलंय? चला, त्यांचं सॉल्व करून झालं, त्यांनी सांगा आन्सर काय आलंय. किती किलोमीटर आणि किती मीटर आन्सर आलंय? $22 किलोमीटर and 295 मीटर. व्हेरी गुड. 295 मीटर आहे. 300 नाही आहे, 295 मीटर. 22 किलोमीटर and 295 मीटर. सगळ्यांचा आलाय का आन्सर? जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. बाकीच्यांचा आन्सर आलाय का? 22 किलोमीटर 295 मीटर. बघा सगळ्यांना चॅट बॉक्स मध्ये, सॉरी, बोर्डकडे लक्ष द्या. कसं सॉल्व केलंय बघा. इथे काय दिलंय? किलोमीटर आणि मीटर दिलंय. ओके. आता इथे 255 मीटर आहे आणि 960 मीटर आहे. तर 255 मधून 960 कॅन्सल होतील का? नाही होणार. तर आपल्याला काय करायला लागेल? या किलोमीटर कडून इकडे 1 किलोमीटर काय करायला लागेल? बोरो करायला लागेल. बरोबर. याच्याकडून 1 किलोमीटर आपल्याला इकडे घ्यायला लागेल. पण जेव्हा आपण 1 किलोमीटर घेऊ, जेव्हा 1 किलोमीटर आपण घेऊ, तर 1 किलोमीटर इक्वल टू किती असतं? 1000 मीटर असतं. किती असतं? 1000 मीटर. तर 1 किलोमीटर जर इकडे आला तो 1000 मीटर होईल. किती होईल? 1000 मीटर होईल. मग 1000 मीटर प्लस 255 मीटर या दोघांना ऍड केलं तर काय आन्सर येणार? 1255 मीटर. ओके. तर कॅन्सल करून काय येणार इथे? 1255 मीटर. ओके. आणि याच्याकडून किलोमीटर घेतला ना आपण, तर इथे काय होणार? 39 किलोमीटर होईल. ओके. चला, आता याला काय करायचं? आपण सबट्रॅक्ट करायचं. 5 मधून 0 गेले 5, 5 मधून 6 जातात 9. तर आपण काय करणार? 15, 15 मधून 6 गेले 9, इथे 1 झाला. ओके. तर 11 मधून 9 गेले 2. ओके. 9 मधून 7 गेले 2 आणि 3 मधून 1 गेला 2. आन्सर काय आलं? 22 किलोमीटर 295 मीटर. कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळालं का?
ओके, आता क्वेश्चन नंबर 5 तुम्ही सॉल्व्ह करायचं स्वतःहून. चला पटकन. किलोग्रॅम आणि ग्रॅमचं आहे, तेच तुम्हाला सुद्धा माहिती आहे. 1 kg इक्वल टू 1000 ग्रॅम. चला सॉल्व्ह करा फिफ्थ वाला क्वेश्चन. 35 kg 150 ग्रॅम मायनस 26 kg 470 ग्रॅम. सॉल्व्ह करा आणि मला सांगा झाल्यावर. फिफ्थ क्वेश्चन. कंप्लीटेड. बाकीच्यांचं कंप्लीट झालं का सांगा. सगळ्यांचा आन्सर पाहिजे मला आता. हा लास्ट क्वेश्चन आहे, सगळ्यांचा आन्सर पाहिजे मला. हर्षद झालं? आदेश? चला मला आन्सर सांगा. हर्षद आणि आदेश आन्सर सांगा, काय आन्सर आलंय. हर्षद आन्सर सांग मला, किती किलोग्रॅम आणि किती ग्रॅम आन्सर आलंय. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय कर आन्सर काय आलंय. येस, आन्सर इज 8 kg 8 किलोग्रॅम 680 ग्रॅम. सगळ्यांचा आलाय का हे आन्सर, जरा सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. 8 किलोग्रॅम 680 ग्रॅम. बघा सगळ्यांनी बोर्डकडे लक्ष द्या, ज्यांना जमलं नसेल. बघा इथे काय दिलंय, ग्रॅम 150 ग्रॅम आणि 400 मधून 470 ग्रॅम कॅन्सल होतात का. 150 मधून 470 कॅन्सल होतात का, नाही होत. मग आपण काय करणार, या 35 कडून 1 kg काय करणार, इकडे बोरो करणार. काय करणार, बोरो करणार. ओके, म्हणजे उसने घेणार. तिथून आपण याला 1 kg दिला. जेव्हा आपण 1 kg देणार तर त्याचं काय होणार, 1 kg इक्वल टू 1000 ग्रॅम. काय होणार, 1000 ग्रॅम. आता हे 1000 ग्रॅम 150 मध्ये आपण काय करायचे, ऍड करायचे. तर काय आन्सर येणार, 1150 ग्रॅम. काय येणार, 1150 ग्रॅम. तर इथे आन्सर काय ना, 1150 ग्रॅम. आणि याच्याकडून घेतला तर इथे काय होणार, 34 होणार. ओके, तर आता इथे काय करा, सबट्रॅक्शन करा. 0 मधून 0 कॅन्सल झाले, 0. 5 मधून 7 कॅन्सल होत नाही, तर आपण 15 मधून 7 कॅन्सल केले तर 8 येणार. ओके, इथे 10 मधून 4 गेले, 6. बरोबर. 4 मधून 6 जातात का, नाही जात. तर आपण 14 मधून 6 कॅन्सल केले तर 8 आलं. आणि 2 मधून 2 कॅन्सल झाले, 0. आन्सर काय आलं, 8 kg 680 ग्रॅम.
सगळ्यांचा आलाय का आन्सर? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळालं? रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांना कळालं का? ओके, तो आज तुमचा होमवर्क काय आहे? प्रॉब्लेम सेट हा 46 कम्प्लीट सॉल्व्ह करायचा घरी परत एकदा, तेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल. प्रॉब्लेम सेट 46 परत घरी सॉल्व्ह करायचा आहे. आणि नेक्स्ट क्लासमध्ये आपण त्याच्यावरचे वर्ड प्रॉब्लेम्स घेऊ. ओके, जे वर्ड प्रॉब्लेम्स आहे ते नेक्स्ट क्लासमध्ये आपण घेऊया. आताचा होमवर्क आहे प्रॉब्लेम सेट 46 कम्प्लीट सॉल्व्ह करायचंय घरी. ओके, कळालं सगळ्यांना? आज जे शिकलो ते कळालं का सगळ्यांना? ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. कोणाला काही डाऊट आहे? ओके, चला मग तुमचा होमवर्क आहे प्रॉब्लेम सेट 46 घरी सॉल्व्ह करायचं. ओके सगळ्यांनी. ओके, चला मग आपण इथेच थांबूया. क्लास लेफ्ट करू शकता तुम्ही. बाय. बाय बाय टीचर. बाय बाय.